शेती संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा पाहतोय। देशामधील महत्त्वाच्या कांदा उत्पादक राज्यांमधील बाजारांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक सुरू आहे आणि सध्या कांद्याला बाजार समित्यांमध्ये सरासरी 1000 ते 1400 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। बाजारामधील कांद्याची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे। नंदुरबारमध्ये तापमानामुळे पपईच्या पिकांना मोठा फटका बसतोय। पपईची पिकं खराब होऊन शेतकऱ्यांना चांगलंच नुकसानाला सामोरं जावं लागतंय आणि त्यामुळे वाढीस असलेले पपईचे फळ वाचवण्यासाठी शेतकरी धावपळ करत असल्याचं पाहायला मिळतंय। नांदेडमध्ये वाढत्या उष्णतेचा फटका शेतीच्या पिकांना सुद्धा बसतोय आणि त्यामुळे भुईमुगाची पिकं पिवळी पडत असून मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। एकीकडे तापमानाचा पारा हा वाढत चाललाय तर दुसरीकडे पाण्याची टंचाई सुद्धा भासते। त्यामुळे पिकं करपत चालल्यानं शेतकरी आर्थिक संकटात आहे। उन्हाळ्यामध्ये दूध उत्पादनामध्ये घट झालेली आहे आणि त्यामुळे दूध उत्पादक चिंतेमध्ये आहेत। एप्रिल महिन्यापासून उष्णतेचे चटके वाढलेले आहेत आणि वाढत्या उष्णतेचा प्रभाव जनावरांच्या दूध उत्पादनावर सुद्धा दिसतोय। त्यामुळे वाढत्या उन्हामुळे उकाड्यामध्ये जनावरांची विशेष काळजी घेण्याचं आव्हान बळीराजासमोर उभं ठाकलंय। जालन्याच्या बाजारपेठेमध्ये रेशमची आवक कमी झालेली आणि सध्या बाजारामध्ये 2 ते 5 क्विंटल पर्यंतच रेशीम कोशाची आवक होतीये। प्रामुख्याने खरेदीदारांचा ओढा कमी झालाय, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक मंदावलेली आहे आणि सध्या बाजार समितीमध्ये केवळ 60 ते 100 क्विंटल तुरीची आवक होतीये। सरासरी 6000 रुपये प्रति क्विंटल इतका दर तुरीला मिळतोय आणि त्यामुळे रब्बी हंगामातील इतर धान्याची आवक मात्र वाढली असल्याचं दिसतंय। अकोलाच्या पातूर तालुक्यामधील दिग्रसमध्ये महिला शेतकऱ्यांना केवळ एका एकरामध्ये कलिंगडाची लागवड करत 2.5 लाखांचं विक्रमी उत्पन्न घेतलंय। त्यांच्या शेतामध्ये एक कलिंगड सरासरी 6 ते 7 किलो वजनाचे असून व्यापाऱ्यांकडून या कलिंगडाला चांगलीच मागणी आहे। जालन्यामध्ये अतिवृष्टी अनुदानामध्ये तलाठी आणि ग्रामसेवकांनी केलेल्या घोटाळा प्रकरणी चौकशी लावणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी दिली आहे। तसंच तलाठी आणि ग्रामसेवकांनी लाटलेले पैसे शेतकऱ्यांना देण्यात येतील असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलंय। राज्यामधील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मधील पीक नुकसानपोटी 2308 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे आणि त्यापैकी 14 एप्रिलपर्यंत 1400 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेत। उरलेली रक्कम लवकरच जमा केली जाईल अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे। हवामान विभागाने विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलेला आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये देखील वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तर बुधवारी संध्याकाळी भंडारा जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका पाऊस सुद्धा पडला। गोंदियामधील अर्जुनी मोरगाव तालुक्यामधील वादळी वाऱ्यामुळे मका पीक जमीनदोस्त झाल्याची माहिती आहे। 2300 हेक्टर क्षेत्रामध्ये या पिकांची लागवड करण्यात आलेली होती। मक्याचं पीक होतं आणि यापैकी 50% मका जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्याला लाखोंचं नुकसान झालंय। या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतात। नांदेड जिल्ह्यामध्ये यंदा सातत्याने वादळी वाऱ्यासह गारपीट सुरू आहे आणि त्यामुळे गावरान मेवा असलेल्या आंब्याच्या झाडाला गळती लागली आहे। जुनी गावरान आंब्याची झाडं या बदलत्या वातावरणाचा सामना करू शकत नाहीत असं सुद्धा दिसतंय आणि त्यामुळे गावरान आंब्याच्या उत्पादनामध्ये यंदा विक्रमी घट जाणवतीये।